नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर मला वाटतं मुलुंड घाटकोपरला आपण एकदा भेटलो होतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या याला मुलुंड घाटकोपरला मेलबर्नला आपण भेटलो होतो. आणि त्याच्यानंतर मुलुंड घाटकोपर इज प्राईम रिअल एस्टेट मेलबर्नपेक्षा. त्यामुळे त्याच्यानंतर आज दे धमाल गप्पांची मैफिल जमलेली आहे. कधी कधी मला तर वाटतं आपण अजूनही मुलुंड घाटकोपरलाच आहोत, फक्त इंडियन भेटताय तिथे. एवढा फरक झालाय आरशानं, पहा ना. दरवर्षी वाढतच चाललंय. आता एक छोटासा जोक सांगतो सुरुवातीला. पहिल्यांदा जेव्हा इंग्लंडला आलो ना, तेव्हा असं बॅगसाठी थांबलो होतो ते कन्व्हेअरवर नाही, आणि एक सरदारजी दिसला बाथरूमच्या बाहेर तिथे, आणि एक कोणीतरी दिसलं, म्हणजे असे इंडियन्स काम करणारे. आणि इतकं छान वाटलं, चला आपले दिसले कोणीतरी. आता वाटतं आपलेच आहेत फक्त इथे, आणि कोणी नाहीच आहे. कारण आता ताज हॉटेलमधनं आम्ही जस्ट या शूटिंगसाठी सेंट जेम्स पार्कला येत होतो तर भोगल्यांवरती उड्या पडल्या. करेक्ट. सगळे इथे जी मंडळी आलेली आहेत ती फॉरवर्ड शॉर्टलेग फिल्डिंग पोझिशन मध्ये आहेत. भोगले आणि क्रिकेट कोणीही आपले क्रिकेटर्स बाहेर आले की ते एकनाथ सोलकर सारखे ते डाईव्ह मारून सेल्फी घेतात. बघ, फरक आहे थोडा. आपल्या सिनेमात कसं हिरो असतो आणि 2-2.5 मिनिटाचा रोल, 5 मिनिटाचा रोल हिरोच्या भावाला मिळतो. आता हिरो बाहेर येत नाहीये हॉटेलच्या, हिरोचा भाव आला 5 मिनिटं त्याच्याच मागे लागले सगळे. पण सांबाची पण तेवढीच व्हॅल्यू आहे ना. कितने आदमी ते, पण एक सरदार. एक गोष्ट बदलली नाही अजून. काय? आता मी पहिल्यांदा इथे आलो 1990 साली. एक गोष्ट बदलली नाही. बाकी सगळा आपला देश बदलला, प्रवास बदलला, हॉटेल बदलले, अलाउन्सेस बदलले, पण तेव्हा जी गोष्ट करायचो ती अजूनही लेले करतायत. काय? त्याला म्हणतात फॉरेन एक्सचेंज हेअरकट. म्हणजे निघायच्या आधी एकदा केस कापून निघायचं, म्हणजे परत केस कापायची जरूर नाही ते. पण मग त्यांच्याहून पुढे मी काय करणार? नाही. दुसरी गोष्ट ही की आपण दोघं इंडियन दिसतोय, हे इंग्रज पहा ना. हे बघा ना, म्हणजे कसं आहे की बरोबर त्यांचा देश घ्यायचाच ठरवला. अजून राहिलंय काय, घेऊन टाकला आपण. नाही, याच्यात फरक काय हर्षा माहितीये का? तू आणि मी श्रमिक पत्रकार आहोत. ही गोष्ट. हा श्रमिक पत्रकार. नाही, श्रमिक शब्द कळला मला, एक्सप्लेन करायची जरूर नाही. आपण श्रमिक पत्रकार आहोत. हे स्पोर्टिंग हॉलिडेला आलेले. मी इंडियाचं फ्युचर हे आहे. पण बाय द वे, मी स्पोर्टिंग हॉलिडेला आलेलो आहे, पण अजूनही माझ्याकडे लॉर्ड्सचं तिकीट नाही. आणि ह्याचं कारण मी सांगतो. आणि मला आत्ताच्या वेळी जर का विचारलं तर त्या टावर ऑफ लंडनमधनं कोहिनूर मिळण्याची जास्त मला प्रॉबॅबिलिटी वाटते लॉर्ड्सचं तिकीटपेक्षा. हर्षा, आत्ताच्या घडीला तिकीट मिळवणं सोपं आहे का अकरात खेळणं सोपं आहे? हे बघ 18 प्लेयर आहेत, 18 पैकी 11 खेळणार. चान्स बरं आहे, तिकीट मिळणं अशक्य. काल विम्बल्डनला गेलो होतो मी, किती लोक तिथे. आता स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरीच की नाही, महाबळेश्वरची असो इकडची असो, आजकाल महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीज तितक्या चांगल्या असतात. तीच स्ट्रॉबेरी 10 पट भावाने विकत घ्यायला क्यू तिथपर्यंत. करेक्ट. मी आणि सुनंदन चितळ्यांना मी आयडिया देणार आहे. विम्बल्डन विकत घ्या आणि बाकरवडी अँड क्रीम तिथे विका. तिथे विका तुम्ही. कारण कसं आहे, कारण एनिवे आपलीच लोक जात आहेत. मग स्ट्रॉबेरीला बदलून बाकरवडी केली तर आपलं काय मजा येईल. आता खरं सांगतो गोष्ट, मी आता अनिताच्या बहिणीच्या घरी गेलो होतो हॅरोला. आत गेलो आणि समोर पहिली गोष्ट काय दिसली मला, चितळ्यांची बाकरवडी. अरे देवा. पण खाल्ली नाही. नाही, कारण त्यांनी स्वतःसाठी आणले. मी येऊन पटकन 2 खाऊन गेलो तर तुम्हाला तिकडे मिळेल अशी बातमी. पण खरंच हे जे दिवस असतात ना इंग्लंड मधले, की ज्यावेळेला फॉर्म्युला 1 होते, ज्यावेळेला विम्बल्डन होतं, ज्यावेळेला लॉर्ड्सची टेस्ट असते, त्यावेळेला अख्खं जग, सगळे क्रिकेट प्रेमी इकडे येऊन धडकतात. आत्ता म्हणजे आम्ही ताज हॉटेलमध्ये जस्ट 2 मिनिटं थांबलो तरी 2-4 महत्वाच्या व्यक्ती भेटून गेल्याच. अरे विक्रम साठे. नाही हे बघ, ताजच्या लॉबीमध्ये आता एक वेगळी गडबड झाली. कारण हर्षा भोगले शशी थरूरांना भेटले. त्या 1 मिनिटात जवळजवळ 10,000 इंग्रजी शब्द
एक्सचेंज झालेले आहेत हा? ते झाले आणि मला असं वाटलं की हे बाबा हे दोघं भेटले म्हणजे आपली डिक्शनरीज काढावी की काही इकडे बसून. दुसऱ्यांचे रन होत असतील होत नसतील, विक्रम साठेंचा बॅटिंग फॉर्म चांगला आहे. चांगला राहतो पण मजा आहे यावेळेला इंग्लंडला यायला मजा आहे. तू विम्बल्डनला किती वेळा गेलायस? एकदा खूप आधी गेलो होतो आणि ह्या वेळेला कोणीतरी असं म्हणजे सांगितलं की येतो यायचंय का तुला म्हणून. तर म्हणालो इतक्या वर्षापासून विक्रम साठे आणि संयमी खेर ह्या दोन लोकांकडनं मी अशा गोष्टी ऐकल्या जसं काय नाही नाही असं मी ते विम्बल्डनला गेले ते फेडररशी फोटो काढला आणि मी असं केलं आणि मी म्हणालो हो जरा खाली मी पार्किंग लॉट मध्ये गाडी शोधत होतो, ड्रायव्हर शोधत होतो साहेबांबरोबर वगैरे. हा म्हणजे असं साधं पण काय नाही आणि सांगायचं असं असं आम्ही गेलो होतो. रॉजर फेडररची पोएट्री पाहायला जावेद अख्तर नको का आपल्या हे बरोबर आहे यांचं, हे असं असतं. तो मुद्दा नव्हता, प्रश्न तो नव्हता. तुम्ही कसं असं कॅज्युअली इतके वर्षापासून म्हणता ना की आणि असं ते विम्बल्डनला गेलो होतो ते फेडरर जावेद वगैरे तर म्हटलं चला आपण पण एका दिवशी जमलं तर जाऊन येऊ. तुळशीबाग दादर मार्केट सारखं आहे आता आमच्यासाठी. पण यावेळचं अचानक म्हणजे कोणाला वाटलं नव्हती अशी ही सिरीज अचानक पेटलेली आहे. म्हणजे आपण कित्येक वेळेला अशी ती शेकोटी पेटवायचा प्रयत्न करतो, फू 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 करून करतो, मग त्यातनं धूर नाका तोंडात जातो, डोळ्यातनं पाणी येतं आणि तेवढे काही ते निखारे किंवा ती लाकडं पेटत नाहीत. यावेळेला काय झालं? ही कुठली लाकडं होती जी कदाचित पेट्रोलमध्येच भिजवून आणली होती की काय? काय क्रिकेटची शेकोटी पेटली हर्षा? आता शेकोटी शब्द तू फू फू म्हणालास म्हणून कळलं मला. बार्बेक्यू ते पण नाही ते बार्बेक्यू वाले पण नाही ते. गॉब इज नॉज. मला काय वाटतं आधीपासून मी एक पाहिलंय आणि आपण पण ही चूक न्यूझीलंड विरुद्ध केली, इंग्लंड विरुद्ध केली. जेव्हा आपण आपल्यासाठी चूक इराद्याने विकेट बनवतो तेव्हा उलटच होतं. बरोबर आहे. आणि त्या लोकांनी स्वतःसाठी बनवली विकेट की तुम्ही कितीही रन करा हरकत नाही आम्ही बनवू आणि लवकर करू. हा लवकर करू. अरे पण कितीही म्हणजे काय 600ची कोणी अपेक्षा ठेवली नव्हती. पण दोन गोष्टी झाल्या बर्मिंगहॅमला. एक तर आपले बॉलर जास्त फिट आहेत त्यामुळे ते जास्त ओव्हर त्याच स्पीडने टाकू शकतात. इथे न रॅशनिंग असतं. 10 बॉल झाले आता नको टाकू, अरे 18 बॉल झाले टाकू नको. मॅचमध्ये मला मायकल वॉनचे थोडे केस तुमच्या दोघांसारखे झाले ओढून ओढून. तुम्हाला जर 1.5 दिवस फिल्डिंग करायची असेल त्याची प्रॅक्टिस तुम्ही कसे कराल? 1.5 दिवस फिल्डिंग करूनच प्रॅक्टिस होईल ना? नाही तर शक्य नाही. तर पण मला सर्वात बेस्ट लाईन आवडली त्या आकाशदीपची. आकाशदीपने पुजाराला सांगितलं की भैया हम तो सोच रहे थे कि यहाँ पे आके स्विंग कराएंगे गेंद, ये ग्रीन टॉप होगी, ऐसे होगी वैसे होगी. भाई हमने यहाँ की ऐसी पिच देखी, हमसे तो धोखा हो गया. किती प्रांजळ मत दिला, किती प्रांजळ कबुली. तू मगाशी आपण जो मुद्दा बोललो ना की इतके इंडियन्स इथे दिसत आहेत, आता सगळंच इंडियासारखं झालंय. विकेट करेक्ट ठीक आहे, ऊन 5 दिवस प्रचंड 5 दिवस मुंबई प्रचंड ऊन आहे. आणि महत्वाचं म्हणजे आज आता तुम्ही म्हणाल की परत मी नावं फेकतोय वगैरे, पण ते सवय आम्हाला. तर आज सकाळी ताजला जेव्हा मी बसलो होतो ताजमध्ये बसलो होतो तेव्हा मी आपले अजिंक्य रहाणे पण बसले होते. तर तेवढ्यात यशस्वी जयस्वाल येऊन तिकडे आमच्याबरोबर 10 मिनटं बसला. तर मी पहिलाच विचारलं त्याला की बाबा काय चांगली बॅटिंग केली. तर त्यांनी फार एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हणले की इंग्लंड बॉलर्स हे दमलेले वाटतात मला. म्हटलं बरोबर आहे, 200 ओव्हर जर का ते फिल्डिंग केली. आणि त्याने हेही सांगितलं की त्या मानाने त्याचीही प्रॉब्लेम आहे. त्याच्या बोलण्यातनं असं वाटतं की त्याला जी अपेक्षा होती की ज्या हिशोबाने बॉल इकडे स्विंग होईल तो तसा काही होत नाही आहे. म्हणजे क्लिअरली आकाशदीप ॲज अ बॉलर पण सरप्राईज्ड आहे आणि यशस्वी जयस्वाल ॲज अ बॅट्समन पण सरप्राईज्ड आहे. कारण 440 ओव्हर काहीतरी 2 मॅचेस मिळून इंग्लिश बॉलर्सनी टाकले आहेत. आणि त्याच्यात जेमी स्मिथचं तर काय म्हणावं रे, विकेट किपिंग पण बिचाऱ्यांनी केली आहे, बॅटिंग पण केली आहे. तो तर किती थकला असेल म्हणजे. अरे पण मला नाही वाटलं तो थकला, कारण तो 3 लोक जी होती ना ती इतकी वाईट बॉलिंग करतायत सध्या. क्रिस वोक्स 37 वर्षाचा, त्याचा बॉल पोचत नाही आहे. जॉश टंगचा जो त्यांनी जी बात घ्यावी
आणि तिसरा जो आहे ब्रायडन कार्स तो ओपन चेस्टेड चांगला मला वाटतं तो त्यातल्या त्यात चांगला टाकतो तो ओपन injury आहे त्याला. पण त्याला इंजुरी आहे करेक्ट. आणि तो मला इंटरेस्टिंगली काय वाटतं की तो असा उभ्या ह्याच्याने येतो पण शॉर्ट बॉल तर तो टाकतोच बरा पण तो पुढे पण बरा टाकतो. पण अँडरसन आणि ब्रॉड हे म्हणजे अशा बेंचमार्क नंतर हे असं मला हे ह्यांच्यासारखे पिजन्स सारखे वाटतंय ते. म्हणजे प्लेयर्स बाहेर आले नाही तर भोगल्यांवर फोटो काढल्यासारखे. नाही खरंच म्हणजे असं मला वाटतं की इंग्लंड बॉलिंग म्हणजे डिसअपॉइंटिंग आहे बॉलिंग. असं म्हणून हे नाही म्हणायला पाहिजे की बाबा इंडियानी बॅटिंग चांगली केली नाही, इंडियानी बॅटिंग अमेझिंग केली. पण ह्या लोकांनी ॲक्च्युली अजून प्रॉब्लेम केला. ह्यांना 200 ओव्हर फिल्डिंग करून त्यांची जी एवढी 10% इंटेन्सिटी होती तीही गेली. त्यामुळे इतकी मजा येणार आहे या लॉर्ड्स अरे टेस्टला. एक अजून पॉइंट राहिला माझा. हा. यशस्वी जयस्वालनं सांगितलं की शेवटच्या दिवशी क्रॅक्स होते हो. आणि त्याचा वापर आकाशदीपनी ब्रिलियंटली खूप केला. छान केला. वा वा वा. खूप छान त्यामुळे केला. हे मला माहिती नव्हतं. क्रॅक झाले होते शेवटच्या दिवशी आणि ॲक्युरसी त्याची इतकी चांगली होती. तो हे पण म्हणाला नंतर की ऐसी विकेटों पे दिनभर बॉलिंग कर चुके हैं हम. तर फ्लॅट विकेट्सवर बॉलिंग करायची सवय इंडियन बॉलर्सना जास्त होती. त्यामुळे ते करत राहिले कारण ह्याच्या आधी खूप दिवस केलेलं आहे त्यांनी. आता मायकल वॉन मला म्हणाला जॉफ्रा आर्चर खेळणार आहे लॉर्ड्सला. किती दिवस त्यांनी बॉलिंग केली आहे गेल्या 4 वर्षात. रेड बॉल बॉलिंग दिवसभर फील्डवर. किती दिवस? 4 वर्षात. एक सिरियसली आत्ता तो एक काउंटी मॅच खेळला ससेक्ससाठी. 1 दिवस 18 ओव्हर बॉलिंग केली त्यांनी. दॅट्स इट. 4 वर्षात रेड बॉल. ह्याच्या टंग पेक्षा बॉक्स पेक्षा त्याच्यापेक्षा जरी बरी टाकेल. म्हणजे काय माझ्यापेक्षा तुझे जोक्स पण चांगले असतील म्हटल्यासारखं असणारच. पण कशा गोष्टी बदलतात आणि ह्याच्या सगळ्यातनं ना एक गोष्ट स्पष्ट जी दिसून येते ना हर्ष आणि विक्रम, ते म्हणजे काळ आणि क्रिकेट कोणाडी थांबत नाही. वक्त चलता ही रहता ही रुकता नाही. ते गाणं नाही तुला ह्याला माहित नाही ते गाणं पण तुला माहिती आहे ते. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह और शाम. ते आहे. आणि हे जे वक्त चलता ही रहता है रुकता नहीं. मला हे माहिती आहे. चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी आउट स्विंग मत डालना. पण हे दिसतंय कारण काय म्हणजे कॅप्टननी तर जो काही जलवा दाखवलेला आहे त्याचं मैदानावरचं मैदानाबाहेरचं वागणूक या सगळ्याचे इथं फॅन झालेले आहेत. म्हणजे लोक ज्यांच्या तोंडातनं पटकन कौतुक निघत नाही ती लोकसुद्धा कौतुक करताना दिसत आहेत. ओल्ड फॅशन क्रिकेट खेळला ना. Correct. तुझ्या हेअरकट सारखा एकदम एकदम ओल्ड फॅशन खेळला की मला चान्स मिळाला. आपल्याला काय सांगायचंय, चान्स मिळाला तर सोडायचा नाही, विकेट टाकायची नाही. परफेक्ट. जरी लूज बॉल मिळाला तरी सांभाळून घेऊन विकेट टाकायची नाही. कारण आपण जेवढा वेळ खेळू तेवढाच वेळ त्यांना पण खेळायला लागणार. तर ओल्ड फॅशन त्यांनी आता मला वाटतं ह्या जनरेशनला कळू दे की सुनील गावस्कर बॅटिंग कशी करायची ते मला. की मला चान्स मिळाला मी आऊट होणारच नाही, तुम्ही काही करा, बरोबर मी आऊटच नाही होणार. आणि जसं यशस्वी म्हणाला की बॉलर्स दमतायत. एक खूप इंटरेस्टिंग आजकाल स्टॅट लोक ठेवायला लागले. कंट्रोल पर्सेंटेज विच इज 100 मायनस फॉल्स शॉट पर्सेंट. फॉल्स शॉट इज बीटन किंवा एज. रॉंग आपण कसं रॉंग शॉट वगैरे म्हणतो, फॉल्स शॉट. 2006 पासून हा डेटा लोक जमवायला लागले. तेव्हापासून इतक्या कमी फॉल्स शॉटची एवढे रन पहिल्यांदा शुभमन गिलचे झालेत. त्याचे 4% फॉल्स शॉट होते. 4% बस 100 पैकी 4 बॉल. आणि हा फरक पडला, इतका सॉलिड आहे. आणि आता क्रिकबजवर बरंच मायकलशी बोलायचं. तुम्हाला इंग्लंडला आल्यावर 2 बेस्ट शॉट्स कुठले असतात तुम्हाला? लिव्ह अँड फॉरवर्ड डिफेन्स. फॉरवर्ड डिफेन्स अँड लिव्ह आणि हे तो 2 पाय शॉट ताणून सर्वात असा छान खेळला. मस्तपैकी पाय ताणून. आणि हर्ष तू तर 50 वर्ष क्रिकेट पाहिलेस. पाहिले 50 वर्ष. लेल्यांनी 60 वर्ष पाहिलंय. पण मी माझ्या ज्या 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी एवढंच सांगू शकतो की
पर्सेंटेज ऑफ बॉल्स गोईंग बिहाइंड टू द विकेट कीपर एवढा लो मी इंग्लंडमध्ये कधीच पाहिला नाही. आणि एवढे ड्राईव्ज मी जेवढ्या वर्ष क्रिकेट पाहिलं ह्याचं ॲडिशन करून एवढे ड्राईव्ज मी पाहिले नाही. आणि मला फुल क्रेडिट टू शुभमन गिल की त्यांनी अनलाईक डकेट आणि क्रॉली, म्हणजे मला फरक या दोघांच्या बॅटिंग अप्रोचमध्ये असा वाटला की ॲग्रेसिव्ह म्हणून शुभमन गिल शॉट्स मारत होता पण पर्सेंटेज ऑफ डेंजरस शॉट्स फार कमी होते. वेरॅज बेन डकेट मला खूप आवडायला लागला, त्याची बॅटिंग मला खूप आवडते, पण अगेन्स्ट द स्पिन कंटिन्युअस रिव्हर्स करणं मला कुठेतरी त्याच्यामध्ये ह्या विकेटवर फ्लॉ वाटतो आहे. आणि मला वाटतं की ते लाँग रनमध्ये ते थोडं अफेक्ट होईल. त्यांनी शुभमनसारखी जर का बॅटिंग, कारण तो करेक्ट प्लेअर आहे, तो चांगला प्लेअर आहे, तो समोरही मारू शकतो. तर शुभमन गिलचं मला कौतुक काय आहे की त्यांनी असं नाही की चल हे पाटा विकेट आहे म्हणून मी कसाही खेळीन, त्यांनी व्यवस्थितपणे जसं तुम्ही म्हणलात. आणि 23 वर्षाच्या, किती वर्षाचा 23 ना, 25 वर्षाच्या असताना 25 वर्षाच्या असताना डॅडी 100 करणं हे खरंच अवघड आहे. कारण चान्सलेस इनिंग ज्याला आपण म्हणतो ती मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फार कठीण झालं आहे. कारण लोक धपाधप. सितांशू कोटकनी फार छान आज प्रेस कॉन्फरन्समध्ये मस्त गोष्ट सांगितली. तो म्हणला ही लोक आता मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग झाली आहेत, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट भरपूर खेळत आहेत, त्यामुळे खराब बॉल हा बाउंड्रीलाच जातो आणि खराब बॉल मिळण्याची शक्यता जर का ब्रॉड अँडरसन सारखे नसले तर मिळण्याची शक्यता वाढते. आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे रन्स या होणारच आहेत. फक्त नसलेल्या बॉलला कोयता घालू नका एवढाच विचार करायचा होता आणि तो भारतीय बॅट्समननी केलाय. सितांशू कोटकनी फार छान पद्धतीने. सितांशू कोटक बॅटिंगला यायचं तेव्हा बॅटच्या ऐवजी उशी पांघरून घेऊन अगदी मुंबईचे क्रिकेटर तर त्याला कंटाळलेले होते कारण तो विकेटवर झोपायचा. उशी पांघरून घेऊन यायचं असं मी ऐकलं. हो अगदी बरं आहे ना. पण सगळेच असे उशी पांघरून घेऊन यायला लागले तर मोठ्या लांब लचक इनिंग अशाच होणार ना. खरंय. पण ते डकेट बद्दल तुझ्या म्हणाल मला पण तो खूप आवडतो. पण तुला ही गोष्ट कळेल, आता एक स्टँडअप कॉमिक असला समज, त्याला समजा सांगितलं असलं की तुला अर्धा तास आहे, दर 30 सेकंद 1 मिनिटात एक जोक यायलाच पाहिजे ना. तो जर बॉल सोडत गेला तर कसं होणार त्याचं. बरोबर आहे. कारण तसं स्पेशल टॅलेंट हर्षा आणि विक्रम, हॅरी ब्रूक सुद्धा वाटतो. हॅरी ब्रूक वाटतो पण मला जेमी स्मिथ आवडतो. ते दोघं आहेत. हॅरी ब्रूकचं मला ना थोडा एक ॲरोगन्स वाटतो. मला पण एक ॲरोगन्स की मी दाखवतो आणि त्या ॲरोगन्समुळे आउट होण्याची शक्यता आहे. मला एकदा बिशन सिंग बेदी म्हणाला होता की मी जेव्हा बॅरी रिचर्ड्सला बॉलिंग टाकली मी बॅट्समनला नव्हतो टाकत, मी त्याच्या ॲरोगन्सला टाकत होतो. म्हणून की मी एक स्लिप पॉईंट शॉर्ट लेग ठेवलं आणि तो म्हणतो मला स्लिप पॉईंट शॉर्ट लेग या पहिल्या तासात. तर त्यांनी मला असे 2-3 मोठे मारले. म्हटलं बरोबर ॲरोगन्स चालू आहे त्याच्यातच तो आउट झाला. पण मला हर्ष तुला विचारायचं आहे की आता मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जेव्हा आपण इंटेंट आणि ॲग्रेशन हे 2 शब्द वापरतो आणि ते पूर्वीच्या काळामध्ये कसं इंटेंट म्हणजे 50-40चा स्ट्राईक रेट, आता इंटेंट म्हणजे मोठा स्ट्राईक रेट. तर ॲग्रेशन आणि ॲरोगन्स चा मध्यम पॉईंट काय आहे? किंवा एखाद्या रिषभ पंतची बॅटिंग पाहिल्यावर सचिन तेंडुलकर जसं म्हणतो की त्याच्या पडण्यामध्ये पण सायन्स आहे. जितका तुम्हाला डीप मिळणार तितका पॉसिबिलिटी ऑफ तुम्ही मागचा शॉट मारू शकता. पण बघणाऱ्याला काय वाटेल की हा स्वतःला काय समजतो. तर हे ॲग्रेशन आणि ॲरोगन्समधला जो पॉईंट आहे तर तसं तुम्ही कसं डिफाईन करता? इंटेंट हा खूप सुंदर शब्द आहे. इंटेंट म्हणजे काय, मला ही गोष्ट करायची आहे. मला तरी वाटतं की 10% स्ट्राईक रेट जरी तुमचा असला, 10 स्ट्राईक रेट जरी असला तरी तुम्ही इंटेंटनी खेळताय कारण तुम्हाला तसं खेळायचं आहे. इंटेंटचा अर्थ नाही की मी 90च्या स्ट्राईक रेटनी खेळणार, 100च्या स्ट्राईक रेटनी खेळणार, कारण तिथे इंटेंट बिकम्स रेकलेसनेस. नाही पण म्हणजे तू म्हणतोयस ते इंटेन्शन वाटतं. नाही इंटेंट दिस इज द इंटेंट विच आय एम कमिंग आउट. यू आर नॉट गोइंग टू गेट मी आउट. ओके, आय एम गोइंग टू प्ले लाईक दॅट. सो देन यू आर कन्सिस्टंट. अग्रेशन, शेन वॉर्न बरेच वेळेला म्हणायचा यू कॅन बोल डिफेन्सिव्ह लाईन्स अग्रेसिव्हली, सेट डिफेन्सिव्ह फील्ड्स बट बोल अग्रेसिव्हली. क्या बात आहे. सो इवन वेन यू आर लिव्हिंग अ बॉल, बॉल सोडताना सुद्धा इंटेंटनी, फुल डिझायरनी तुम्ही बॉल सोडताय. तुम्ही बॉल सोडताय एवढ्यासाठी नाही की अरे बापरे काय मी जाणून बुजून मी सोडतोय हा बॉल, म्हणजे मी सोडत जाईन किती वेळ तुम्ही टाकाल, शेवटी माझ्या पायावर टाकालच ना एक. सो एग्रेशन इज अ स्टेट ऑफ माइंड, इट इज नॉट अ स्टेट ऑफ लिप. पण ते माझा प्रश्न आहे की ॲग्रेशन हा ॲरोगन्स मध्ये बदलू शकतो का? 100%. कारण ती लाईन माझ्या मते तरी
ती लाईन अगदी बॉर्डर सारखी आहे, एक पाऊल इकडे एक पाऊल इकडे, आणि ते पाऊल इकडे असणं फार फार महत्त्वाचं आणि कठीण. कारण जेव्हा तुम्ही ॲग्रेसिव्हली खेळता आणि खूप छान खेळता तेव्हा इट्स व्हेरी इझी टू गो अक्रॉस अँड बिकम रेकलेस. पण तुझं प्रामाणिक मत काय, सुनंदन अग्रेसिव्ह आहे का arrogant आहे? मी सुनंदनच्या बॅटिंग बद्दल ऐकलं होतं की ॲट हिज मोस्ट ॲग्रेसिव्ह तो लंचला 11 नॉट आउट असायचा. 11 नॉट आउट. पण त्याचं इंटेंट बरोबर होतं. फक्त एकदा तो असा बॅटिंग करून आला परत, त्याच्यावर कोणी खेळत होते ते म्हणाले की असं खराब मुळात आला की माझं इंटेंट होतं 9 रन करायचं, माझे 11 झाले कशा. नवीन बॉल ओपनिंग बॅच वगैरे काही टाळ्या देऊ नका, काही टाळ्या देण्यासारखं नाही. पण या सगळ्या गोष्टी इंग्लंडमध्ये या समरमध्ये येऊन जागा पहा ना किती छान आहे. जेव्हा ऊन पडतं इथे, सुंदर आहे, लाईट इतका सुंदर असतो इथे. आणि मला एक गोष्ट इथे आवडते की लोक जेव्हा रिलॅक्स करतात ना ते इंटेंटनी रिलॅक्स करतात की अरे नाही, कारण 2 मिनिटं बसून येऊ पटकन, त्याच्यात एक फोन करू, SMS करू, व्हॉट्सअप करू. फरक असा आहे की तुम्हाला जर का डोल असेल आणि तुम्हाला कमवायला खरी लागेल. गोष्ट आहे. हो, मला एक बर्मिंग में ड्राइवर म्हणाला, सर यहाँ ना काम करने के कभी कोई पैसे ज्यादा मिल रहे हैं तो क्यों करे कोई. हे यंगस्टरच्या बाबतीत होताना होत आहे. हो, हो. इकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम, मी आता आपण जो EMSचा कार्यक्रम केला ना तिथे मला ते एक सायकॅट्रिस्ट भेटले होते. मी म्हटलं तुमचा सर्वात प्रॉब्लेम काय आहे, ते म्हणते अरे इथे कसं सांगायचं मुलांना की तुम्हाला काम करायला पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. आणि अंग झाडून ज्याला म्हणतात, जोरदार काम करायला पाहिजे. आणि रतन टाटा काय म्हणाले होते जेव्हा इथे आले पहिल्यांदा, टाटानी जॅग्युअर लँड रोवर घेतलं तेव्हा, इन ड्युरिंग द वीक यू वर्क, you cannot spend the work thinking of the weekend, you cannot spend the week thinking of the weekend. He said, I find that people are coming and the entire week they're only thinking of the weekend, who's going to make ours. एवढा फरक आहे. पण जसं आपण म्हणतो ना, पण एक मात्र काहीही झालं आणि इंग्लंडची इकॉनॉमी आता सर्वात वर्स्ट सिच्युएशनमध्ये आहे, इकडे खूप प्रॉब्लेम आहेत. पण एक हे ह्यांच्याकडनं शिकलं पाहिजे की ह्यांना हिस्ट्रीचं एक कल्चरचं म्हणजे काय त्याला म्हणतो, आणि स्वच्छता हिस्ट्रीची आहे. म्हणजे त्यांचं सगळं गेलंय खरं बघायला गेलं तर. पण अभिमान आहे, पण ठेवतात व्यवस्थित गोष्टी, आणि काही ज्या गोष्टी शिकण्यासारख्या लिहितात. म्हणजे आपल्या तिघांच्या गोष्टी असल्या तर मस्त त्यांनी एक 10 फ्लोअरचं म्युझियम बनवलं असतं. आहे. पण मला एकच गोष्ट तुम्हाला दोघं जवळचे मित्र आहात म्हणून सांगायची वाटते की नाही आय एम व्हेरी सिरियस, आय एम व्हेरी सिरियस. कारण काय आहे, मागच्या वेळेला जेव्हा आपण इंग्लंडमध्ये गप्पा मारल्या होत्या तेव्हा मावशी होती. मावशी नाही आज नाहीये. आता मावशीचं प्रेम जे होतं एलिझाबेथ मावशीचं ते आता मिळणार नाही. पण अरे अजून काय प्रॉब्लेम होतो की मी आता जे बकिंगहम पॅलेस मधून असं जात असतो ना, तर ते सांगणारे जे गाईड असतात अजून मावशीबद्दलच बोलतात. मावशीबद्दल त्यांची अजून मावशीची जी जादू होती ती होती आणि अजूनही कायम आहे असं म्हणायला लागेल. खरोखर. पण आम्ही एवढंच म्हणू की साठे परत कदाचित विम्बल्डनला जातील, 2 श्रमिक पत्रकार गपचूप लॉर्ड्स वरती जातील, मेहनत करत असतील. काल विम्बल्डन मध्ये फोटो कोणी टाकलाय, यांनी टाकलाय. पण एकच गोष्ट आहे की यांना तिकिटाची चिंता आहे. आम्ही श्रमिक पत्रकार असल्यामुळे आम्हाला तिकिटाची चिंता नाही, कारण हमारे पास मंगलसूत्र क्या है, आमच्याकडे मंगलसूत्र आहे. और मंगलसूत्र की किंमत विक्रम बाबू क्या जाने. करेक्ट. आमच्याकडे ॲक्रिडिटेशन आहे. पण ते मिळवायला काम करायला लागतं. आता हे बघ, इथे दोघं इंडियन कोण आहेत, खूप मेहनत करणारे, आपण दोघं शंका आणि असं हॅट बीट घालून इंग्रज कोण दिसतोय. बघा तुम्ही मेहनत करता हे लोकांनी म्हणलं पाहिजे. म्हणत नाही म्हणून तर आम्ही म्हणतो. म्हणजे तुम्ही टिपिकल इंग्लिश झाला. पण मला एकच सांगायचं मॅच बद्दल, कधी कधी ना आपण फार एका टेस्ट नंतर जग बदललंय असं वाटायला लागतं. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या टेस्टमध्ये यशस्वीनी खूप रन मारले, अरे ऑस्ट्रेलिया जिंकणार कसं म्हणता म्हणता 3-1 जिंकले. इथे पहिल्या टेस्ट नंतर वाटलं अरे हे काय आता आपलं कसं होणार. दुसऱ्या टेस्ट नंतर म्हणतात इंग्लंडमध्ये बॉलरच नाहीत, एका टेस्ट मध्ये एवढं बदलत नाही म्हणून 5 टेस्ट खूप छान असतात. नाही, पण मला एक गोष्ट म्हणायची, आणि मला खूप कौतुक आहे, इंडिया चांगली खेळतीये आणि इंडिया टेस्ट सिरीज जिंकेल किंवा ते जिंकतील ते वगैरे, हार जीत तो होती रहती है. पण मी खूप डिसअपॉइंटेड आहे. कारण मी
तिकीट मिळालं नाही नाही अजून तिकीट मिळालं नाही म्हणून एक दुसरं म्हणजे ना, इंग्लंडमध्ये जेव्हा टेस्ट मॅच बघायला येतो ना, तेव्हा अशी एक धाकधूक असते की कॉन्टेस्ट आहे, बॉलर असं करेल मग तुला तो सोडायला लागतो, म्हणजे ते चेस असतं, एक गंमत आहे. मला शुभमन गिलची ही बॅटिंग मी T20 क्रिकेटमध्ये आणि शॉर्ट फॉर्ममध्ये खूप पाहिली आहे. हे स्ट्रोक्स मला काही नवीन नाही आहेत, छान आहेत, पण शुभमन गिलला 4 बॉल सोडायला लागत आहेत आणि तो त्याचा जिगर दाखवतो आणि बॉल हलतोय आणि त्या सेशन टू सेशन आपण चर्चा करतो की काय होईल कसं होईल, एकदाही नाही होते हो चर्चा. त्यामुळे आत्तापर्यंत मला ॲज अ, आपण इतक्या वर्ष 20 वर्ष 15 वर्ष तुम्ही 40 वर्ष येत आहे, तर एक गंमत असते ना इंग्लंडची टेस्ट मॅच कॉन्टेस्ट. आणि बॉलरचं असं वाटतं की, पण तरी आकाशदीपने 5 घेतल्यामुळे विषयच बदलला. बरं, सगळे ह्याला घ्या त्याला घ्या असं करत होते, बिचारा गौतम गंभीरच्या नावाने शिव्या घालत होते. आता तो म्हणत असेल, तो म्हणला मी प्रेडिक्ट केलं होतं आकाशदीपने 5 केला, काय बोलणार तुम्ही? करेक्ट, पण इट्स अ फनी ओल्ड गेम. पण विसरलो काय सांगणार होतो. नाही, विकेटचं बद्दल तू म्हणत होतास की आपल्या खाली ब्राऊन आहे, मागं ग्रीन आहे की नाही? करेक्ट. तसं लॉर्ड्स कसं असेल काय माहिती, लॉर्ड ग्रीन असण्याची शक्यता आहे. थोडंसं ग्रीन आहे आणि स्लोप आहे, जरा ढकलूया स्लोप. थोडंसं मला सांग, हे स्लोप बद्दल पण कितीतरी पुस्तकं लिहिली. मला सांग, पण काही विषय तर पाहिजे. अरे उजवीकडनं डावीकडे स्लोप, हेडिंगलीला गेला तर समोरनं मागेपर्यंत स्लोप आहे, पण सरळ नाहीच का, काही वाकडं. आणि त्याचं कौतुक करत बसायचं. मी एकदा चुकून ऑन एअर म्हणालो होतो, व्हाय डोंट यू जस्ट लेवल द ग्राउंड. नाही ना करत, नाही, ती पण आमची संस्कृती आहे, ती आम्ही जपणार. तर अरे खूप वर्षापूर्वी तेव्हा ESPN स्टार वरती ना काही म्हणायचो आम्ही, म्हणजे असं काही नाही. आता थांबवतात असं नाही, पण काळ बदललाय आता सोशल मीडियामुळे. मला जेफ्री बॉयकॉट एकदा म्हणाला होता, "Oh, but this is the home of cricket." I said, "Home of your cricket, not mine." He said, "Home of cricket is wherever cricket is loved." I said, "If cricket is loved in Port of Spain, that is the home of cricket. If it is loved in Gaddafi Stadium, if it is loved in Firozshah Kotla, if it is loved in Eden Park, if wherever cricket is loved, it is the home of cricket." I said, "But it is not loved here in Lords because they love themselves more than the cricket." तर मी हसत हसत असं म्हणालो की लॉर्ड्स मधनं समजा 3 वर्ष क्रिकेट बॅन केलं, मग त्यांना कळेल की त्यांना क्रिकेटची गरज जास्त आहे, क्रिकेटला त्यांची गरज कमी. तो असा पडला ऑलमोस्ट. पण लॉर्ड्स खूप बदलले तेव्हापासून. म्हणजे मला जगात सर्वात घाणेरडं ग्राउंड वाटायचं ते लॉर्ड्स. कारण लोक इतके रेसिस्ट असायचे, इतके असं तुमच्याकडे ना असं तुच्छतेने बघायचे. आपण दोघं तोच शब्द सिलेक्ट केला म्हणजे माझ्या शुभमन गिलपेक्षा जास्त रन झाले. आणि काय शब्द तुम्ही, तुच्छ. एखादा चांगला शब्द असला असता मी म्हणतो योग्य. म्हणजे असं मला वाटलं पहिल्यांदा जेव्हा मी लॉर्ड झालो की मी एक झुरळ आहे आणि असं ते असं मला बाजूला हलवत आहे. आता बरं वाटतं थोडा. आता ते मुंग्या आहेत आणि तू तर अजूनही थोडा ऍटिट्यूड बदललाय, परंतु ही आता खूप बदललाय आता ऍटिट्यूड. ही संस्कृती वगैरे ते जपण्याचा प्रयत्न करतायत, पण ती मजा येणार आहे आता. पण मला एक सांग, सॉरी परत तुला पुन्हा आपण वानखेडेला का नाही करत, आपण ईडन गार्डनला का नाही करत, फिरोजशाह कोटल्याला किती मोठ्या मॅचेस झालेल्या आहेत, आपण का नाही करत, तिथे का नाही गोष्टी सांगत. आपण आपल्या गोष्टींचा अभिमान नाही आहे, आपण तिकडे पान तंबाखूचे होर्डिंग्स लावतो. नाही, आपण वानखेडेवरती काय म्हणतात त्याला, म्युझियम आणि हे करायचे आपण सुरुवात केले होते की तिथेही लॉर्ड सर्किट टूर व्हावी, याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले होते. जिथं सिक्सर धोनीनी मारली, कालच त्याचा वाढदिवस झाला, हर्षाने कदाचित त्याला विषयी केला असेल, तो प्रश्न वेगळा आहे. नाही, आणि सुनंदननी इकडनं आंबे पाठवले नाही, इकडनं चेरी पाठवले. तर त्याची सिक्सर मारलेली ती जी खुर्ची होती ती खरं कायमस्वरूपी अशी केलंय, पण ते सगळं अजून छान पद्धतीने करायला पाहिजे आणि लोकांना ते एक फील आला पाहिजे की वानखेडेला जाऊन मी ती बघूया, आणि त्यांनी ती प्रोव्हिजन केली पाहिजे, मगच आपल्याला त्याचं प्रेम होईल. मला असं वाटतं आपल्या लोकांनी आपली संस्कृती जर का जपली आणि त्याचा 1% लोक ती सेलिब्रेट केली. सेलिब्रेट म्हणजे कशी, अशी नाही की आम्ही मोठे,
त्याच्यासाठी तुम्ही काय करता? आपल्याकडे गड आहेत, आपल्याकडे किती संस्कृती आहे, ह्यांच्यापेक्षा 10,000 वर्षापूर्वीची, पण आपण ते करत नाही. केलं पाहिजे. एवढं करू एकत्र मिळून काहीतरी करायला पाहिजे आणि ते करू. इथं तरी मी म्हणेन की परत खूप दिवसांनी म्हणजे गेल्या मला वाटतं डिसेंबर नंतर, कारण मेलबर्नला आपण बॉक्सिंग डेसाठी होतो आणि त्याच्यानंतर आज परत योग जमून आला असं मी म्हणेन. कारण आता आपण ह्याच्यानंतर 3 ऑगस्टला आपण दोघं करू, म्हणजे कळेल की तुझ्या फॉरेन एक्सचेंज हेअरकटची व्हॅल्यू खरी मिळाली की नाही. का नाही, जरूर करू, कारण त्यावेळेला टेस्ट सिरीज संपलेली असेल, त्यामुळे आपण जरूर करू शकतो. साठे आपल्याला झूम कॉलवरती जॉईन करू शकतात किंवा साठेंना आपण तिकीट मिळालं असेल तोपर्यंत साठे परत येतील. एखादा कॉर्पोरेट इव्हेंट साठे येतील. हे माझी मस्करी करतायत गरीबाची. मी आपले पैसे देऊन आलोय. हे गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये 17 सिटी US आणि आत्ता 5 टेस्ट मॅचेस आणि अजून 15 युरोपमध्ये. म्हणजे आपल्या म्हणजे काय बोलायचं ह्यांच्याबद्दल. हे बघ, जर कोणालाही हा प्रश्न असला की जगात किती शहरात मराठी माणसं आहेत, तर ते कळायची एक खूप सोपी पद्धत आहे. जिथे सुनंदन लेले आहे तिथे मराठी माणूस आहे. सुनंदन लेलेंना आजपर्यंत कधीही पिझ्झा खावा लागला नाही. आमची सोय होते, कारण मराठी माणूस आज जगभर पोचलेला आहे. याचं हे उदाहरण आहे की सुनंदन लेलेंना कधी पिझ्झा खायला लागत नाही. हा, हे आता दिसलेलं आहे. आता ते चाललंय जर्मनीला. आता जर्मनीला, ऑस्ट्रेलियाला पण ऑस्ट्रेलिया चाललंय. तिथे मोझार्ट सेलिब्रेट करतात, पण सुनंदनमुळे तिथे मराठी सेलिब्रेट होईल. ह्याच्यातच यांचं ग्रेटनेस आहे. अरे ग्रीनलँडला काय जाणार? तेवढंच राहिलं. मंगोलिया, जाणार हर्षा, सगळीकडे पॅराग्वे, पेरू मराठी मंडळ. पेरू तरी लोकांना वाटेल पेरू शब्द आहे म्हणून. काकांनी ग्रीनलँड हे होऊ शकतं. उरुग्वाय मराठी मंडळांनी बोलवल्यामुळे प्रोग्राम आपण एकत्र करू, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मार्स मराठी मंडळमध्ये जाऊन आले असतील ते. ही चेष्टा हे खेचाखेची करतात, स्वतः भरपूर फिरतात. त्यामुळे एक आहे, क्रिकेट देवाची आमच्यावरती कृपा आहे. आम्हाला फिरायला मिळतं, आम्हाला क्रिकेट बघायला मिळतं, साठ्यांना विम्बल्डन बघायला मिळतं. त्यामुळे क्रिकेट देवाची खेळाची कृपा आहे आमच्यावरती. आम्ही त्याची आराधना करतो आणि आम्हाला असा प्रसाद मिळतो. त्यामुळे मित्रांनो, मजा आली गप्पा मारायला. आणि मी एवढंच म्हणेन की आता लॉर्ड्स टेस्टची मजा जी सिरीज चालू व्हायच्या अगोदर होती त्यापेक्षा वाढली नक्की आहे. काय साठी नाही, तिकीट मिळत नाही ह्याच्यावरूनच बघा. परत एकदा याला सांगू, मंगलसूत्र की किंमत तुम क्या जानो विक्रम बाबू. त्यामुळे आम्ही तर नक्की जाणार आहोत. पण भोगले, मजा येणार. आता प्रश्न हा एकच राहिला उरला फक्त. धोनीला आंबे गेले की चेरी? त्यावेळेला आंबे नाही, आता या वाढदिवसाला प्रेम, शुभेच्छा असं सगळं गेलेलं आहे. कारण माझा पण येतोय वाढदिवस, जेव्हा तुम्ही इथे असाल लवकरच, तेव्हा मला काही मिळण्याची शक्यता आहे की नाही बघतोय. हे सगळं म्हणजे जुलै महिनाच भारी आहे साठे. जुलै महिनाच भारी आहे. एका पाठोपाठ एक वाढदिवस आहे. धोनीच्या पासून जी सुरुवात होते 4th of July. कोण आपला सौरव गांगुलीचा, आज आम्ही रेकॉर्ड करताना सौरव गांगुलीचा वाढदिवस आहे. 10 तारखेला अनोखा योग आहे, गुरुपौर्णिमा आणि गावस्कराचा वाढदिवस आहे. 12 तारखेला संजय मांजरेकरांचा वाढदिवस, हरभजन सिंगचा 3 तारखेला झाला. त्यामुळे जुलै महिना हा क्रिकेट आणि काय म्हणे सगळ्याच्या दृष्टीने सेलिब्रेशनचाच महिना आहे. क्लास लोक असतात, क्लास लोक. त्यामुळे भोगलेंचा वाढदिवस सुद्धा आम्ही साजरा करू जोरदार पद्धतीने आणि त्याची बित्तंबातमी तुमच्यापर्यंत पोचवू. पण या गप्पा अशाच होतात, कळत नाहीत. आम्ही काही विषय ठरवत नाही, कुठेही बसतो, गप्पा चालू करतो, ते जिथं जातील तिथं जातील. त्यामुळे बघू काय होतं. लॉर्ड्सच्या टेस्टची मजा तुम्ही तिकडून घ्या, आम्ही इकडून घेतो. बाय बाय. भांग पाडूया. भांग